ठळक बातमी. जिंतूरमध्ये मतदार यादी पुनरीक्षण मोहीम. अचूकता आणि पारदर्शकतेला प्राधान्य. शैलेश लाहोटी. जिंतूर. लोकशाहीचा कणा असलेल्या मतदार यादीचे काम अधिक अचूक आणि त्रुटीमुक्त करण्यासाठी जिंतूर प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली आज विशेष आढावा बैठक पार पडली. काय आहेत मुख्य सूचना? घरोघरी पडताळणी. सुपरवायझर्सनी प्रत्यक्ष जाऊन मतदारांची माहिती तपासावी. शून्य त्रुटी. अपात्र नावे वगळून पात्र मतदारांची नोंदणी वेळेत पूर्ण करावी. पारदर्शकता. संपूर्ण प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार निष्पक्षपणे राबवावी. मतदार यादी हा लोकशाहीचा पाया आहे. यात कोणतीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही, असे कडक निर्देश श्री लाहोटी यांनी दिले. या मोहिमेत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या बैठकीला तहसीलदार शीतल कच्छवे, महसूल अधिकारी व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. रफिक तांबोळी, संपादक, RTJ न्यूज जिंतूर. अधिक माहितीसाठी फॉलो व सबस्क्राईब करा. सर, आज या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलेले. मागील 1 वाजल्यापासून 2 ते 3 बैठका संपन्न झाल्या. नेमके कारण काय आहे? आज दिनांक 2 जुलै 2026 रोजी आज दुपारी 1 वाजता सर्व तालुकाध्यक्ष नोंदणीकृत पक्षांची आपण बैठक घेतली. त्याच पद्धतीने 1:30 वाजता सर्व पत्रकार बंधू यांची बैठक घेऊन त्यांना विषयांच्या बाबतीमध्ये माहिती दिली व तदनंतर जे आमचे 15 AR आहे, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी जिंतूर तालुक्यामध्ये, त्यांची बैठक घेऊन सुपरवायझरची बैठक घेऊन विषयांच्या कामाचा आढावा घेतलेला आहे. आज विषयांचं काम सुरू होऊन 3रा दिवस आहे. जिंतूर तालुक्यामधलं काम अजूनही गती आलेली नाही, परंतु निश्चित आजच्या बैठकीनंतर सर्वांना सक्त सूचना दिलेल्या आहेत आणि निश्चित सर्व BLO सुपरवायझर ARO आमचे प्रयत्न करून या कामाला गती देतील असा विश्वास त्यांनी सर्वांनी व्यक्त केला. या ठिकाणी काही राजकीय मंडळींचे काही आक्षेप देखील आपल्या समोर आले का? राजकीय पक्षांच्या आपण दर गुरुवारी आता बैठका घेणार आहोत. राजकीय पक्षांचे जे काही अडचणी होती याच्याबाबत त्यांचं काही स्पष्टीकरण त्यांनी विचारलं, त्याबाबत त्यांना मी माहिती दिलेली आहे आणि त्यांच्या शंकेचं आपण निरसन केलेलं आहे. सर, सध्या 30 जून पासून कार्यक्रम सुरू झालेला आहे, मात्र बहुतांश ठिकाणी या ठिकाणी BLO गेले नसल्याची तक्रार अनेक नागरिक करत आहेत. आज घडीला दुपारी 2 वाजताच्या रिपोर्टनुसार आपल्या जिंतूर तालुक्यामध्ये 273 मतदान केंद्र आहेत. त्यापैकी 184 ठिकाणी BLOचं काम सुरू झालेलं आहे. अद्यापही 89 ठिकाणी काम सुरू झालेलं नाही. त्या BLOना त्यांच्या सुपरवायझरला व संबंधित AROना आपण त्याबाबत निर्देश दिलेले आहेत. AROना देखील प्रत्येक BLO सोबत संपर्क करून त्यांची बैठक घेऊन काम वाढवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आज उद्यामध्ये ते कामामध्ये आपल्याला प्रगती दिसेल. सर, आता सध्या घडीला मॅपिंगचा कार्यक्रम सुरू आहे का बंद झाला? नाही, आता ऍक्च्युअली मॅपिंगचं काम तसं सुरू नाहीये. आता आपण प्रत्यक्ष इन्युमरेटेड फॉर्म मतदारांना देत आहोत. त्यांच्याकडनं माहिती भरून घेणार. ती माहितीचा फॉर्म BLO त्यांच्या ऍपवर अपलोड करणार आणि त्याचं डिजिटायझेशन, त्या सर्व माहितीचं डिजिटायझेशन देखील BLOच्या ऍपमध्ये होणार आहे. सर, यासाठी आता नागरिकांनी कोणते सहकार्य करायला पाहिजे प्रशासनाला? आता लोकशाही मजबूत करण्यासाठी हा कार्यक्रम माननीय भारतीय निवडणूक आयोगाने सुरू केलेला आहे. त्यामुळं नागरिकांनी देखील यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन जेव्हा BLO आपल्या घरी येतील त्यांना तात्काळ अचूक माहिती दिली पाहिजे. ती माहिती दिल्यानंतर इन्युमरेटेड फॉर्म आपले BLO त्यांच्या ऍपवर अपलोड करतील. तसेच जर एखाद्या मतदाराचा ब्लर फोटो असेल, अस्पष्ट फोटो असेल किंवा नॉन स्टँडर्ड फोटो असेल तर आपण फोटो देखील अद्यावत दिला पाहिजे किंवा BLOच्या ऍपमध्ये BLOना ही सुविधा दिलेली आहे. ते लाईव्ह फोटो घेऊ शकतात. त्यामुळं मतदारांनी जर स्वयंस्फूर्तीनं आणि तात्काळ माहिती, अचूक माहिती BLOला दिली तर निश्चित या कामामध्ये गती येईल आणि आपली मतदार यादी अचूक बनेल. सर, यासाठी BLOसाठी किंवा एखाद्या भागामध्ये BLO पोहोचत नसेल, एक सर्वसामान्य नागरिकांना तक्रार करायची, त्यांनी कुठं करावी? एखाद्या ठिकाणी जर अशी अडचण आली, शक्यतो अशी अडचण येणारच नाही, परंतु एखाद्या ठिकाणी आली तर नागरिकांना देखील आपल्या मतदारांना बुक कॉल ही फॅसिलिटी माननीय भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच्यावर ते कॉल करू शकतात. त्यामुळे तो कॉल BLOना 48 तासाच्या आतमध्ये त्यांना रिस्पॉन्ड करणं आवश्यक आहे. त्यामुळं BLO त्याला रिस्पॉन्ड करतील आणि त्याच उपलब्ध आपण प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये हेल्प डेस्क आपण बनवलेला आहे. काही मतदार इथे देखील येऊन त्याबाबत आपल्या निवेदन तक्रार देऊ शकतात. आपण त्याबाबत तहसीलदार, तहसीलदार या BLOना बोलून त्याबाबत सूचना देतील. सर, मॅपिंगच्या कार्यक्रमाच्या दरम्यान काही नागरिक या ठिकाणी आहे
परंतु त्यांच्या 2002चा पुरावा भेटला नसल्यामुळे त्यांची मॅपिंग झालेली नाही. अशा लोकांनी काय करावं? अशा 2002च्या मतदार यादीमध्ये नाव असेल आणि आता नाव असेल 2025 मध्ये, परंतु 25 मध्ये नाव आहे आणि 2002 मध्ये त्यांच्या आई वडिलांचं नाव असेल तरी त्याला प्रोजेनी मॅपिंग म्हणतात. ते आपण मतदार यादीमध्ये नाव लिहिलं. आणि जर 2002च्या यादीमध्ये त्यांच्या कोणत्या नातेवाईकांचं प्रोजेनी मॅपिंग झालेलं नसेल किंवा त्यामध्ये येणार नसेल तर त्यांना आपण सुनावणीची संधी देऊ. त्यांनी योग्य कागदपत्र दाखवल्यास त्यांचं फायनल मतदार यादीमध्ये नाव येईल. सर, आता जनतेला काय आवाहन करू इच्छिता? मी जिंतूर तालुक्यातील आणि सेलू जिंतूर विधानसभेतील सर्व मतदार बंधूंना आवाहन करतो की आपण आपल्या बीएलओंना सहकार्य करावं. जेव्हा बीएलओ आपल्या घरोघरी येतील तेव्हा त्यांना तात्काळ सर्व माहिती, तिकीट नंबर, आधार कार्ड नंबर, फोटो ही माहिती त्यांना उपलब्ध करून द्यावी आणि तो फॉर्म भरून द्यावा. त्या फॉर्मवर आपली स्वाक्षरी करावी. ते फॉर्म आपल्याकडे पण ठेवावा जेणेकरून त्याची रिसिव्ड कॉपी आपल्याकडे राहील की आपण ती माहिती बीएलओंना दिलेली आहे. आणि अचूक माहिती, तात्काळ माहिती दिल्यास आपली मतदार यादी तात्काळ अचूक बनेल आणि सर्व नागरिकांनी सहकार्य केल्याशिवाय या मतदार यादी अचूक बनणार नाही. त्यामुळे माझे सर्व नागरिक मतदार बंधूंना विनंती की आपण यामध्ये सहकार्य करावं. सर, एक महत्त्वाचा प्रश्न की नागरिकांनी ज्यावेळेस बीएलओ येईल तर त्यावेळेस नागरिकांनी कोणते असे कागदपत्र दाखवावं लागतील त्यांना? सध्याला आपण कागदपत्राचा विषय नाही, आपण पीएफ न्यूमरेटेड फॉर्म भरून द्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपला तिकीट कार्ड नंबर, आधार कार्ड नंबर, फोटो आणि बाकी आपली घरातली माहिती म्हणजे आई वडिलांचं नाव, डेट ऑफ बर्थ या माहिती जरी आपण बीएलओंना दिल्या त्या फॉर्मवर त्याच्यावर स्वाक्षरी केली तरी चालेल. आणि त्यानंतर ज्या मतदारांचं नाव येणार नाही त्यांना आपण सुनावणीची संधी देणार आहोत नैसर्गिक न्यायानुसार. तेव्हा त्यांनी डॉक्युमेंट्स आणून दिली तरी त्याबाबत चालेल. किंवा आता त्यांची एखाद्याची लॉजिकल डिस्क्रिपन्सी मध्ये समजा मतदार यादीमध्ये 2002च्या त्रुटी असेल तर त्याबाबत जरी त्यांनी आता 12-13 कागदपत्र दिलेले आहेत, यादी दिलेली आहे, त्यापैकी एखादं कागदपत्र जरी दिलं तर आपण त्यामध्ये त्याचं नाव मतदार यादीमध्ये